आज होणार फक्त पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 18 डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत कोणत्या महिलांना पैसे द्यायचे, कोणत्या महिलांना नाही द्यायचे किंवा कोणत्या महिलांना अगोदर पैसे द्यायचे, कोणत्या महिलांना नंतर पैसे द्यायची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे. तीच अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. आज दिनांक आहे 18 डिसेंबर 2024. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी. लाभार्थी महिलांना आज पैसे भेटणार आहेत, परंतु काही निवडक महिलांना पैसे भेटणार आहेत किंवा काहीच महिलांना पैसे भेटणार आहेत. काही महिला या लाभापासून अजूनही वंचित राहणार आहेत. अखेर आज नवीन यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि या नवीन यादीच्या अंतर्गत महिलांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि आज सांगितल्याप्रमाणे पैसे जे आहेत ते वाटप झाल्याशिवाय राहणार नाहीत. चला तर नेमकं अपडेट काय आहे आणि ही यादी कशा पद्धतीने जाहीर झालेली आहे, ही यादी आपण कुठून घेतलेली आहे, संपूर्ण माहिती आपण लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आता सर्वात प्रथम आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सर्वात अगोदर पैसे कोणाला मिळणार, तर हा देखील महिलांचा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न होता आणि परत परत विचारला जाणारा प्रश्न होता. तर या प्रश्नाचे आपण अगोदर उत्तर जाणून घेऊया. त्याच्यानंतर पैसे कोणत्या महिलांना भेटणार, कशा पद्धतीने भेटणार, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या पुढे आपण दिलेलीच आहे, ती देखील आपण लगेच जाणून घेणार आहोत. तर वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. सर्वात अगोदर पैसे कोणाला, तर हे पहा, ज्या महिलांनी अर्ज जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याच्या अंतर्गत अर्ज केले होते, तर अशा महिलांना सर्वात अगोदर पैसे वाटप केले जाणार आहेत. आणि आता त्याच महिलांना कशामुळे पैसे लवकर वाटप केले जाणार, तर अशा काही महिला देखील राहिलेल्या आहेत ज्या महिलांना अजूनपर्यंत ₹1 आला नाही, तर अशा महिलांना अगोदर पैसे दिले जाणार आहेत. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर आता मागील पैसे दिले जाणार का, किंवा मागील पैशांचा लाभ आम्हाला मिळणार का, किंवा ते पैशाचं काय झालं जे पैसे आम्हाला आलेच नाहीत. बाकीच्या महिलांना आले, 7,500 आले, कोणाला जास्त आले, कोणाला कमी आले. तर हे पहा, मागील जेवढे पैसे राहिलेले असतील, मग तुमचे ते 3,500 असतील, 2,500 असतील, 1,500 असतील किंवा ₹2100 असतील किंवा किती पैसे राहिले असतील मागील, तेवढे संपूर्ण अमाऊंट जे आहेत किंवा संपूर्ण पैसे तुमच्या खात्यावर DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर केले जाणार आहेत. हो मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. कुठल्याही महिलेचा ₹1 वायाला जाणार नाही किंवा ₹1 राहणार नाही. प्रत्येक महिलेला एकूण ₹1 जो आहे तो वाटप केला जाणार आहे. आता 6वा आणि 7वा हप्ता कधीपर्यंत महिलांच्या खात्यावर जमा होणार, हा देखील एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न ठरतो आणि या प्रश्नाचे उत्तर तर आपण देणारच आहोत आणि त्याच्याविषयी देखील तुम्हाला माहिती आपण पुढे पाहू. परंतु त्याच्या अगोदर सर्व मिळून पैसे नेमकं एकूण किती पैसे येणार, हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा प्रश्न महिलांना पडलेला होता. तर आता हे पहा, सर्व पैसे मिळून किती येणार, तर ₹2100 तर हे भेटणारच आहे. ते तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. तर 6वा आणि 7वा हप्ता असणार आहे डिसेंबर आणि जानेवारी 2 महिन्याचे 2100 अधिक 2100 म्हणजे ₹4200 तुम्हाला भेटणारच आहेत. परंतु आता हे ₹2500 कशाच्या आपण एक्स्ट्रा लिहिलेले आहेत किंवा हा बोनस कशाचा लिहिलेला आहे, तर हे पहा, हे ₹2500 आहेत. अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केले होते किंवा अर्ज करायची गरज नव्हती त्याला, म्हणजे जर लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला असाल तर तुम्ही अन्नपूर्णा योजनेत देखील डायरेक्ट पात्र ठरलेला आहात. परंतु त्यासाठी तुम्हाला 2 अटी ज्या आहेत त्या पूर्ण कराव्या लागत होत्या. त्या म्हणजे पहिली अट होती, तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असायला पाहिजे आणि दुसरी अट होती, तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला 3 गॅसची सबसिडी जी आहे ती मिळणार होती, ती म्हणजे एकूण ₹2,500 तुम्हाला भेटणार होते. परंतु आता काही महिलांना भेटले, काही महिलांना राहिले. तर आता कोणत्या महिलांना हे पैसे भेटणार, तर ज्या महिला उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असून बुकिंग करून गॅस भरतील अशा महिलांना ₹2,500 भेटणार आहेत. म्हणजे हे ₹4,200, तर हे ₹2,500. आणि आत्ता सर्वात मोठी एक नवीन अपडेट देखील आत्ताच आलेली आहे. PM किसानचा हप्ता जर तुमच्या नावावर जमीन असेल आणि PM किसान योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल, तरी देखील तुम्हाला आता ₹2,000 तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. जर PM किसान योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर त्याचे देखील 2,000 म्हणजे जवळपास तुमच्याकडे येणार की 2, 4, 6, 8 ते ₹10,000 तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि हे 8 ते ₹10,000 तुमच्या खात्यावर आता कधीपर्यंत जमा होणार त्याची तारीख देखील आपण लगेच जाणून घेणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर 21 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. ही यादी आपण कुठून घेतलेली आहे, तर हे पहा, आपण अतिशय ट्रस्टेड वेबसाईटवरून किंवा विश्वासातील वेबसाईटवरून ही यादी घेतलेली आहे. आणि ते वेबसाईटचे नाव आम्हाला सांगता येत नाही, कारण की आम्हाला देखील काही लिमिटेशन्स असतात. परंतु आता ती यादी तुम्हाला मी डायरेक्ट यादी सांगून टाकतो.
आणि तुमचा जिल्हा कधीपर्यंत आहे ते देखील तुम्हाला लगेच सांगून टाकतो. परंतु त्याच्या अगोदर जर महिलांना काही पैसे आले नसतील तर त्यांनी काय करायचे आहे, तर आपल्याला खाली कमेंटमध्ये सांगा, तुमचं नाव व जिल्हा आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि पैसे जर नसतील आले तर ते सांगायचे आहे. आपण तुमची तक्रार जी आहे ती वरच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. वरपर्यंत म्हणजे कुठे, तर जे मुख्यमंत्र्यांची ऑफिशियल ईमेल साईट आहे त्यावर आपण ही यादी जी आहे ती तयार करून आज पाठवणार आहोत. त्यामुळे आज जेवढ्या महिला राहिल्या असतील सर्व महिलांनी कमेंट करा, सर आम्हाला पैसे आले नाहीत, आपण ते तुम्हाला पैसे प्राप्त करण्यासाठी नक्कीच एक प्रामाणिक प्रयत्न करणारच आहोत. त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये तुमचे नाव व जिल्हा तुम्ही टाकू शकता. आता वळूयात आपल्या 21 जिल्ह्याकडे, ज्या की 21 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. आणि हे पहा, काही 2-3 दिवसापूर्वी काही जिल्ह्यामध्ये आपल्याला कमेंट आली की 3 ते 4 जिल्ह्यामध्ये पैसे देखील जमा झालेले आहेत. तर आता हे कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण पुढे पाहूयाच. परंतु त्याच्या अगोदर आता त्या 21 जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम पहिला जिल्हा आहे मित्रांनो पुणे, कारण की पुणे या ठिकाणी जवळपास 70 ते 80% महिला राहिलेल्या आहेत आणि त्या महिला राहिल्यामुळेच या महिलांना अगोदर पैसे वाटप केले जाणार आहे. त्याच्यानंतर 2 नंबर असणार आहे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये देखील भरपूर महिला राहिलेल्याच आहेत. त्याच्यानंतर आहे ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, सांगली, सातारा, तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव आणि धुळे. तर या जिल्ह्यामध्ये आता अगोदर सुरुवातीला पैसे येणार आहेत. आता याच्यानंतर जे आहे ते इकडचे मधील जिल्हे असणार आहेत. मग बीड असेल, परभणी असेल, जालना असेल किंवा वाशिम असेल किंवा यवतमाळ असेल, तर या जिल्ह्यामध्ये नंतर पैसे. परंतु आता आज पैसे या निवडक जिल्ह्यामध्येच का भेटणार आहेत, तर हे पहा, या जिल्ह्यामध्ये जवळपास 70 ते 80% महिला वंचित राहिल्या होत्या पैसे भेटण्यापासून. त्यामुळे या सुरुवात या जिल्ह्यांपासून केलेली आहे. टेन्शन घेऊ नका, तुमचा देखील जिल्ह्याचा नंबर येत्या 1 ते 2 दिवसात लगेच जमा येणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वात प्रथम म्हणजे हे लक्षात घ्या, या जिल्ह्यामध्ये जर पैसे भेटले की लगेच तुमच्याकडे देखील पैसे भेटण्यास सुरुवात होणार आहे. आता ते 3 जिल्हे कोणते होते की त्या 3 जिल्ह्यामधून आपल्याला कमेंट आल्या की सर आम्हाला पैसे भेटलेले आहेत. तर ती कमेंट 5 ते 6 कमेंट होत्या. चंद्रपूर एक जिल्हा होता, अमरावती आणि अकोला. तर या जिल्ह्यामध्ये पैसे महिला बोलल्या आम्हाला सर 6वा आणि 7वा हप्ता आमच्या खात्यावर जमा झाला. तर हे पहा, पैसे जे आहे ते नक्की जमा झाले असतीलही, त्यात वाद नाही. परंतु काय होतं, सध्या ते ट्रायल रन म्हणून पैसे पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत की पैसे व्यवस्थितरित्या महिलांच्या खात्यावर पोहोच होत आहेत का, त्यांच्याकडे डाटा स्टोअर होतोय का, किंवा संपूर्ण माहिती सध्या ते गोळा करत आहेत. ट्रायल रन चालू आहे थोडक्यात, म्हणजे एक ते ट्राय करून पाहत आहेत की पैसे जातात आहेत की नाही. आणि हे आता पूर्ण लवकर आज पूर्ण होऊन जाईल आणि त्याच्यानंतर आजपासूनच तुम्हाला 6वा अधिक 7वा हप्ता येण्यास सुरुवात होणार आहे. परंतु सांगितल्याप्रमाणे अगोदर इकडचे जिल्हे, नंतर आणि हे नंतर अशा पद्धतीने जिल्हे जे आहे ते पैसे वाटप सुरूच राहणार आहे. परंतु आता महिलांचा आणखीन एक महत्त्वपूर्ण प्रश्न होता, सर कोणत्या बँकेत सर्वात अगोदर पैसे येणार. तर हे पहा, 3 बँका निवडून आपल्याकडे आलेल्या आहेत किंवा 3 बँकांची यादी देखील आपण म्हणू शकतो. तर त्या 3 बँकांची नावे तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो, जेणेकरून त्या 3 बँकेमध्ये जर खाते असेल तर तुम्ही जाऊन चेक करू शकता की पैसे आले किंवा नाही. तर हे पहा, सर्वात पहिली बँक आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया. हो मित्रांनो, आपली सर्वांची आवडती SBI बँक. जर या SBI बँकमध्ये तुमचे खाते असेल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर खाते असेल तर तुम्हाला पैसे आज जमा होऊ शकतात. कारण की स्टेट बँकेचे काम सध्या अत्यंत सुरळीत आणि फास्ट वेगाने चालू आहे आणि जवळपास महिलांचे 80 ते 90% महिलांचे आधार कार्डसुद्धा स्टेट बँकेमध्ये लिंक आहेत आणि त्यामुळे अडचण शक्यतो येणार नाही. आज SBIमध्ये पैसे जर खाते असेल तर पैसे तुमच्या खात्यावर जमा होऊन जातील. आता दुसरी बँक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दुसरी बँक कोणती असणार आहे की त्या बँकेमध्ये तुमच्या खात्यावर पैसे येणार, ती म्हणजे असणार आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. MGB देखील आपण त्याला म्हणू शकतो. महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे मित्रांनो. या महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये देखील जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पैसे आज लवकरात लवकर जमा होणार आहेत, 6वा अधिक 7वा हप्ता. आता तुम्ही विचारा सर MGB's का, तर हे पहा, महाराष्ट्र ग्रामीण बँक भरपूर महिलांचे खाते त्या बँकेत आहेत आणि ही बँकेचे देखील कामकाज व्यवस्थित असते किंवा लवकर पैसे ह्या बँकेत देखील याच्या मागील हप्त्याचा रेकॉर्ड आपण चेक करूनच तुम्हाला हे या बँकेची यादी दिलेली आहे. म्हणजे गेल्या वेळेस महिलांना कोणत्या बँकेत अगोदर पैसे आले त्या हिशोबानुसार यादी दिलेली आहे. आणि आता तिसरी आणि सर्वांची आवडती बँक म्हणजे कोणती असणार आहे, 3 नंबरची बँक कोणती असणार आहे, तर ती बँक असणार आहे सर्वांची आवडती इंडिया पोस्ट पेमेंट बँक, IPPB म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. तर ही बँक असणार आहे. या बँकेमध्ये देखील भरपूर महिलांचे खाते आहेत आणि या बँकेत देखील आतापर्यंत सर्वात वेगाने पैसे आलेले आहेत. DBT माध्यमाद्वारे कुठल्याही प्रकारची दिरंगाई न होता या बँकेत महिलांचे पैसे आलेले आहेत. असे सुद्धा झालेले आहे की महिलांचे 2 बँकेत खाते होते, दोन्हीकडे आधार कार्ड लिंक होते, परंतु त्याच्या अगोदर सर्वात अगोदर पैसे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आलेले आहे. त्यामुळे याचे देखील टेन्शन घेण्याची गरज नाही. या बँकेत जर खाते असेल तरी देखील तुम्ही चेक करू शकता की आज
पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहिणीसाठी 2 नवीन योजना देखील इंट्रोड्यूस केलेल्या आहेत, म्हणजे अंमलात येणार आहेत. लवकरच 2 नवीन योजना देखील महिलांसाठी असणार आहेत. यामधील पहिली योजना सर्वांची आवडते आणि सर्वांना माहिती असलेली ती म्हणजे शिलाई मशीनची योजना देखील आहे मित्रांनो. शिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत महिलांना एक प्रेरणा देण्यासाठी किंवा घरगुती व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी सरकार काय करत आहे, तर महिलांना शिलाई मशीन वाटप करत आहे. लाडक्या बहिणीसाठी फक्त ही योजना असणार आहे. तर अशा बहिणी यामध्ये समाविष्ट होणार आहेत ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, कमीत कमी 1 हप्त्याचे पैसे त्यांनी उचललेले आहेत किंवा सर्व फॉर्म अप्रूव्ह आहेत आणि इतर कुठल्या योजनेचा जर लाभ घेत नसाल तर तुमच्यासाठी योजना 100% आहे शिलाई मशीनची. हिचे अर्ज कधी सुटणार आणि हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर याचा अर्ज जो आहे तो मित्रांनो येत्या 3 ते 4 दिवसाच्या आत सुटून जाणार आहेत आणि हे नवीन अर्ज असणार आहेत आणि हे फक्त लाडक्या बहिणीसाठीच अर्ज असणार आहेत. याच्या अगोदर तुम्ही अर्ज भरले असतील, परंतु ते जुने अर्ज होते त्यामध्ये कोणाला 1 रुपयासुद्धा भेटलेला नाही. परंतु आता नवीन अर्ज देखील चालू होणार आहेत आणि हे अर्ज चालू होता क्षणी आपण तुम्हाला माहिती देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील येणारी प्रत्येक नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहील. धन्यवाद.